ऐकलं? रामात जन्म झाला, मग होते का तो झोपले होते? प्रभू रामचंद्रजी वनवासामध्ये आहेत. भरद्वाज ऋषींच्या आश्रमात मुक्कामाला होते. तिथून पुढे निघाले, चित्रकूटामध्ये त्या ठिकाणी निवास केला. इकडे दशरथ राजाने त्या ठिकाणी शरीर ठेवलं. भरत परत आले, प्रभूंची भरताची भेट झाली. चरण पादुका नेऊन अयोध्येमध्ये ठेवल्या. भरत नंदीग्रामामध्ये राहण्यासाठी निघून गेले. हरी हरी. पुढे त्या ठिकाणी 13 वर्ष पूर्ण झाली. 14वं वर्ष सुरू झालं. प्रभूंनी एक लीला केली. फुलांचा हार माता सीताच्या गळ्यात घातला. जयंत त्या ठिकाणी येऊन बसला. जयंतालाही चोच मारली. त्याच्या मागे त्या ठिकाणी बाण लावला. त्याचा डावा डोळा फोडला. प्रभू पुढे निघून गेले. जाता जाता अनेक ऋषी मुनींना त्या ठिकाणी भेटत आणि पंचवटीला येऊन त्या ठिकाणी पर्णकुट्या तयार केल्या. कुठं? गोदावरीच्या काठाला, जे आजचे नाशिक आहे. तिथं शूर्पणखा आली. तिचं नाक कान कापलं. त्यानंतर त्या ठिकाणी खर आणि दूषण आला. 14,000 सेना घेऊन युद्ध झालं. तेही संपले. मग रावणाकडे गेली. रावणाला सांगितलं, भैया एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी जंगलामध्ये आलेली आहे. मी तुझ्यासाठी आणायला गेली होती, पण तिच्या सोबत 2 जे सुंदर पुरुष आहेत त्यांनी माझी अशी दशा करून टाकली. सुंदर स्त्री म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी रावण म्हटला, गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. काय बघितलं? ज्यावेळेला प्रभू रामचंद्रजींना बघितलं तर रावण राहिला नाही. तोही त्या ठिकाणी राम होऊन गेला. आणि विचार केला की हा आपल्या, मी जर आताच गेलो यांच्या समोर तर हे मला मारून टाकतील. माझा उद्धार तर होईल एकट्याचा, पण मला तर कुळाचा उद्धार करायचा आहे. काय करावं लागेल? मग सकळ कुळ उद्धाराया सीता आणली चोरुनी. तेवढ्या करता त्या ठिकाणी माता सीताचं अपहरण करावं लागलं. मारीचीला सोबत घेतलं. मारीची सोन्याची हरिण झाला. त्याला मारण्यासाठी प्रभू रामचंद्रजी निघून गेले. त्याचा आवाज लक्ष्मणापर्यंत त्या ठिकाणी आला. लक्ष्मणही प्रभूंकडे निघून गेले. इकडे रावणाने, कपटी रावणाने त्या ठिकाणी साधूचा वेश धारण केला. माता सीताकडे भिक्षा मागितली. लक्ष्मण रेखावरती पाय पडतो. ज्वाला उठतात म्हणून बसून घेतलं. सांगितलं, मी 4 धाम यात्रा करून आलोय. आसन लावून बसलो, आता उठणार नाही. मला इथं आणून भिक्षा द्या. माता सीता तिथं भिक्षा द्यायला गेली. आणि रावणाने त्या ठिकाणी मूळ रूपामध्ये प्रगट झाला. माता सीताला उचललं, पुष्पक विमानामध्ये टाकलं आणि घेऊन चालला. जात असताना त्या ठिकाणी जो गीध पक्षी आहे, जटायू त्याचं नाव, प्रभू रामचंद्रजी घेऊन तो जटायू पक्षी त्या ठिकाणी धावून गेला. कारण माता सीता आवाज देत होती, रघुनंदन धावा, रघुनंदन धावा. तो आवाज ऐकल्यानंतर सीता के विलाप सुन भारी, भय चराचर जीव दुखयारी. सीता विलाप करते, हे रघुनंदन धावा. सीता के विलाप सुन भारी, भय चराचर जीव दुखयारी. सर्व चराचर मधलं जीव जंतू जे काही आहेत, प्राणी असतील, माणसं असतील, जे आपलात्मा विप्लात्मा जे कोणी आहेत ताकदवर, ते सुद्धा लपून बसले. पण समोर कोणी येत नाही. समोर कोणी येत नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे रावण कसा आहे. पण गीध पक्षी आहे,
त्याला माहितीये माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य नाहीये की रावणाशी मी युद्ध करीन, पण तरी सुद्धा त्याने प्रयत्न केले का की नारीवरती, त्या ठिकाणी असहाय्य असणाऱ्या नारीवरती अत्याचार होत असताना डोळ्याने पाहू नये. आणि प्रभू रामचंद्रजी आता लक्ष्मण भेटले आणि परत आपल्या आश्रमामध्ये आले. बघितलं तर आश्रमामध्ये सीता दिसत नाही. विलाप करू लागले. इकडे तिकडे त्या ठिकाणी शोधाशोध सुरू झालेली आहे. शोध सुरू झाला. झाडांना विचारतात, वेलींना विचारतात, पक्ष्यांना विचारतात, हे खग मृग हे मधुकर श्रेणी तुम देखी मम सीता मृग नेने. माझी हरणी सारख्या डोळ्या असणारी सीता तुम्ही पाहिली का? पक्ष्यांना विचारतात, वेलींना विचारतात, झाडांना डोळ्या घालतात. प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणी शोधाशोध सुरू आहे. रघुपति राजा जोरदार काळी. पत